मिरजेत डॉल्बी मुक्त नशामुक्त मोहरम करण्याचा निर्णय। पोलीस मनपा आणि शांतता कमिटीच्या बैठकीत निर्णय। बैठक यशस्वी, मात्र महापालिकेचा गलतान कारभार उघडकीस। संपूर्ण बैठक लाईट नसल्यामुळे अंधारातच। मिरजेत डॉल्बी मुक्त आणि नशामुक्त मोहरम साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला। सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या मिरजेतील विभागीय कार्यालयामध्ये पोलीस अधीक्षक संदीप घुगे, पोलीस महापालिकेचे उपायुक्त संजीव ओहळ आणि शांतता कमिटीचे सदस्य, विविध राजकीय पक्षांचे नेते कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत शांतता कमिटीच्या सदस्यांनी मोहरमच्या विषयी विविध सूचना मांडल्या। हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला मिरज शहर आहे। सर्व धर्मीय एकत्र येऊन या ठिकाणी सार्वजनिक सण साजरे करतात। यंदाचा मोहरम डॉल्बी मुक्त आणि नशामुक्त केला जाणार आहे। सर्वांनी शांततेत हा सण साजरा करावा। बेकायदेशीर वागणाऱ्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिला आहे। दरम्यान या बैठकीसाठी पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, महापालिकेचे उपायुक्त, विविध संघटनांचे सदस्य उपस्थित होते। बैठक महत्त्वाची असताना सुद्धा बैठक सुरू होताच महापालिकेच्या सभागृहातील लाईट गेली। इन्व्हर्टर किंवा लाईटची दुसरी सुविधा नसल्यामुळे अंधारातच बैठक पार पडली। महापालिकेच्या या अनागोंदी कारभाराविषयी माजी नगरसेवक अशोक कांबळे आणि अन्य सामाजिक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। तात्काळ लाईट गेल्यानंतर लाईटचे पर्याय व सुविधा निर्माण करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा आरपीआय अशोक कांबळे गटाचे संस्थापक अध्यक्ष अशोक कांबळे। आज यहाँ पे मिरज महानगर पालिका कॉरपोरेशन के ऑफिस में प्रशासन की तरफ से शांतता समिति की बैठक का आयोजन किया गया था, जिसमें मैं संदीप घुगे, पुलिस अधीक्षक सांगली, सभी को ये आह्वान करता हूँ कि आने वाला मोहर्रम का त्यौहार शांति से निभाए, हिंदू मुस्लिम एकता और भाईचारा के साथ यहाँ पे रखे। पुलिस विभाग पूरे मोहर्रम के दौरान अच्छे से बंदोबस्त ज़िले में हर जगह पे तैनात करेगा और प्रशासन भी अपना काम कर रहा है। सभी नागरिकों को मुझे ये आह्वान करना है कि किसी भी तरीके से सोशल मीडिया या कोई अफवाहों के ऊपर कुछ गलत पोस्ट आ रही है, कुछ अफवाहों के ऊपर ध्यान ना दें। अगर आपके सामने ऐसी कुछ बात आ रही है तो तुरंत आप पुलिस प्रशासन को इत्तला करें, ताकि हम लोग उसके ऊपर कानूनी कार्रवाई कर पाए। आज तक सांगली ज़िले में ये त्यौहार बड़ी शांति से निभाया गया है, मनाया गया है कि इसलिए इस बार भी ये त्यौहार पूरी शांति से ही मनाया जाएगा और पुलिस प्रशासन को सभी लोग इसमें अच्छे से कोऑपरेट करेंगे, ये उम्मीद मैं रखता हूँ। शुक्रिया। मोहरमच्या निमित्त शांतता कमिटीची आज बैठक होती आणि आमच्या शहराचा इतिहास आहे। हिंदू आणि मुस्लिम आम्ही सर्व मिळून या ठिकाणी मोहरमचा सण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सादर करतोय। आणि आज वस्तुस्थिती अशी झाली, आमचे सांगली जिल्ह्याचे SP साहेब आज प्रथमच आपल्या मिरजेत आले आणि येत असताना आपण महानगरपालिका आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये आज शांतता कमिटीची मीटिंग होती। त्या मीटिंगमध्ये आज महानगरपालिकेचं थोडंसं सांगावंसं वाटतंय, तरी आज बघा इन्व्हर्टरची व्यवस्था नाही आहे। आज एवढा मोठा अधिकारी आपल्या गावात येतोय आणि महानगरपालिकेमध्ये अंधारामध्ये त्यांनी शांतता कमिटीची मीटिंग घेतात, हे थोडंसं खंत वाटतंय। म्हणून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की कृपया 2 ते 3 दिवसामध्ये या महानगरपालिकेमध्ये इन्व्हर्टरची व्यवस्था नाही झाली तर आम्ही पूर्ण सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेची अंधारात बसून आणि किंवा तुमची AC किंवा फॅन बंद करून तुम्हाला आम्ही काम करायला लावू। अधिकाऱ्यांनी या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक कांबळे गट यांच्या वतीने मी आवाहन करू इच्छितो।